नमस्कार, मी विनोद सावंत. आज आपण आंबा बागेमध्ये सध्या आलेलो आहोत. सध्या बागेमध्ये ह्या आंबा बागेचं केशर ही व्हरायटी आहे आणि सध्या ह्या आंबा बागेची विरळणी फळ छटणी चालू आहे. मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हटलं तर आंबा बागेला थोडक्यात शेणखत देण्यापेक्षा पालापाचोळ्याचा खत कसा द्यायचा आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं मिळवायचं ह्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. मित्रांनो, सध्या पाहू शकता की बागेचं विरळणी कार्य चालू आहे. तर मित्रांनो, विरळणी केल्यानंतर ज्या गळफांद्या पडलेल्या असतात, ज्या गळफांद्या आतील भागातल्या गर्दी करणाऱ्या इतर कमजोर काड्याही करून झाडाची विरळणी करून जो फांद्या खाली पडलेल्या असतात त्याचा काय उपयोग करायचा त्यासाठी आज हा आपण व्हिडिओ बनवत आहोत. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघितला तरच आपल्याला व्यवस्थित दिलेली माहिती समजून घेता येईल. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्यानंतर जर आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की ह्या पाल्यापासून आंबा बागेला खत कसा द्यायचा आणि त्याचा खत तयार कसं करायचा हे आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, ह्या अशा ज्या मोठ्या फांद्या असतात, ज्या गळफांद्या असतात, भुईला टेकणारा माल आल्यावर ज्या फांद्या आपण कट करतो, अशा मोठ्या फांद्यांचं पुढच्या साईडच्या ज्या बारीक फांद्या असतात पाला असणाऱ्या, अशा हातानं मोडून किंवा कट करून अशा झाडाच्या बुडात टाकून घ्यायच्या आहेत आणि जी मोठ्या ज्या फांद्या अशा दांडकी असतात ते साईडला काढून घ्यायचे आहेत. असं केल्यानंतर काही शेतकरी काय करतात की स्वतःचा शेणखत नसल्या कारण बाहेरून त्यांना विकत खत आणायला लागतो. तिथं आपल्याला खर्च वाढलेला दिसून येतो. मित्रांनो, आपला घरचा खत असेल तरच टाकावा, नसेल तर खत बाहेरनं आणण्यापेक्षा खत कसा तयार करायचा तर आता आपण ह्या पालापाचोळ्याचं मल्चिंग करून घ्यायचं आहे बेडवरती. तर पाला टाकायच्या आधी ड्रीप साईडला काढून घेणे आणि झाडाच्या बुडात असा पाला सगळा हातरून घ्यायचा आहे. झाडाच्या गोल पाला बसावा, पातळ व्यवस्थित असा टाकून घ्यावा आणि जर गवत मोठं झाडं जर असतील अशी सुद्धा कट करून ती सुद्धा त्याच्याबरोबर टाकली तर चालेल. तर ही पाला टाकल्यानंतर थोडासा पाऊस झाला पाहिजे. पाऊस झाल्यानंतर पावडरीमधलं सिंगल सुपर फॉस्फेट आणायचं आहे. एका झाडाला अर्धा किलो ते पाऊण किलो. झाडाचं 6 वर्षाच्या पुढील झाडं असतील तर अशा झाडांना अर्धा किलो ते पाऊण किलो पाहिजे. असं त्या पाल्यावरनी टाकून घ्यायचं आहे. आणि जरी घरचा आपला शेणखत असेल तरी सुद्धा त्या पालावरनी थोडासा टाकून सिंगल सुपर फॉस्फेट टाकून पुन्हा वरनं ड्रीप टाकून घ्यायची आहे. ड्रीप टाकल्यानंतर ड्रीप टाकण्याच्या अगोदर जो दोन्ही वडीच्या मधलं जे अंतर किंवा जमीन असते तिथं आपण काय करायचं आहे की पॉवर टेलरनं थोडंसं रुटरून माती थोडीशी ह्या वळीकडं निम्मी माती, त्या वळीच्या निम्म्या भागाला थोडीशी माती त्या पाल्यावरनं पडेल अशी टाकून घ्यायची आहे. आणि नंतर ड्रीप टाकल्यानंतर आपल्याला पाल्याचा खत जो आपण खत सिंगल सुपर फॉस्फेट ही टाकल्यामुळं ते पाला सगळा कुजला जाणार आणि त्याचा खत आपल्या झाडाला तयार होणार. तर मित्रांनो, ही आपण मल्चिंगची माहिती घेतली आणि मल्चिंग कसं करायचं बघितलं. तर ह्याच्यानंतर असं केल्यानंतर काय काय फायदा होणार ते आता आपण बघणार आहोत. मित्रांनो, पाल्याचं मल्चिंग केल्यामुळं आपल्याला झाडाच्या बुडात किंवा साईडला तण कमी उठणार, ही एक फायदा झाला. दुसरा फायदा म्हटलं तर पाल्याचं मल्चिंग केल्यामुळं जमिनीच्या खालच्या साईडनं झाडाच्या गांडूळ तयार होणार. गांडूळ तयार झाल्यामुळं झाडाच्या बुडात जी जमीन असते ती पोकळी कायम राहणार. पोकळी राहिल्यामुळं झाडाची मुळी चांगली चालणार, ही दुसरा फायदा झाला. तिसरा फायदा म्हटलं तर मल्चिंग केल्यामुळं झाडाला पाणी कमी लागणार, कारण ओलावा धरून जमीन राहणार. कमी पाण्यावर आपल्याला आंबा बागेचं उत्पन्न घेता येईल. तर मित्रांनो, अशी माहिती घेऊनच आपल्या बागेचं नियोजन करावं. मित्रांनो, काही शेतकरी काय करतात की हा पाला गोळा करून सगळा बाहेर झाडाच्या बागेच्या बाहेर टाकून देतात आणि शेणखत घालतात. तर मित्रांनो, शेणखत घालण्यापेक्षा हा या पाल्याचा आपल्या झाडाला खत तयार होतो. असा पाला बाहेर टाकण्यापेक्षा
असं नियोजन झाडाच्या बुडात घालून जर मल्चिंग केलं असा फायदा झाडाला किंवा आपल्याला उत्पन्नामध्ये बरीचशी वाढ झालेली दिसून येईल. तर मित्रांनो, दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. मी विनोद सावंत, धन्यवाद.